एक मोटार कार ए पासून बी पर्यंत 60 किलोमीटर तास या वेगाने प्रवास करते, तर त्याच मार्गाने बी पासून ए पर्यंत 40 किलोमीटर तास या वेगाने प्रवास करते, तर या संपूर्ण प्रवासात मोटर कारचा प्रति तास सरासरी वेग काय असेल? आपल्याला काय विचारलेलं आहे? सरासरी विचारलेली आहे. जाताना एक स्पीड आहे, येताना एक स्पीड आहे, बरोबर आहे. जाताना किती प्रवासाचा स्पीड आहे त्यांचा? जाताना स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे. येताना किती आहे? येताना किती आहे? 40 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे. मी अजून ट्रिक्स सांगायला चालूही केलेल्या नाहीत बरं का तुम्हाला. गणितातल्या या ट्रिक्स तुम्हाला सांगायला चालू केलेल्या नाही आहेत, कारण आधी तुमची प्रॅक्टिस होऊ दे. जेव्हा परीक्षा थोडी जवळ असेल, 15, 20, 25 दिवसांवरती असेल लेखी परीक्षा तुमची, एकदा तुमचे ग्राउंड झाले की आपण जे सेशन्स घेऊ त्याच्यानंतर त्यावेळी तुम्हाला गणिताच्या ट्रिक्स मी सांगायला चालू करेन. कळतंय? तोपर्यंत तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस करावीच लागेल. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही स्वतःच्या काहीतरी ट्रिक शोधून काढू शकाल, एवढंही लक्षात राहू दे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करा. कळतंय? यस. आता काय सांगितलेलं आहे? जाताना 60 किलोमीटर पर आवर आहे, 40 किलोमीटर पर आवर बी पासून ए पर्यंत, म्हणजे रिटर्न येतानाचा तो स्पीड आहे. मग आपल्याला सरासरी काढायची आहे. मग सरासरी काढताना शॉर्टकट तुम्हाला काय वापरावं लागेल? फॉर्म्युला 2xy प्लस x प्लस डिवाइडेड बाय x प्लस y करावं लागेल. मग जर तुम्ही 60 गुणिले 40 गुणिले 2 असं केलं असेल आणि 100 त्याची बेरीज येईल 60 आणि 40 ची, किती येईल उत्तर? 6 चोक 24, 24 दुने 48 किलोमीटर पर आवर उत्तर तुमचं येतंय का बघा मित्रा. यस, 48 उत्तर तुमचं येतंय का चेक करा. 48 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 48 किलोमीटर पर आवर. बघा, जास्त गणित तुम्हाला सोडवावं लागणार नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. 2xy डिवाइड बाय x प्लस y. हाच फॉर्म्युला तुम्ही पाण्याची टाकी आणि नळमध्ये वापरता का चेक करा. थोडासा यापैकी जरा बऱ्यापैकी सेम मध्ये थोडासा तुम्हाला इथं सरासरी विचारलेली आहे. ठीक आहे.